पावसाळ्यात गुहागरला जाताना जे निसर्ग सौंदर्य बघायला मिळालं होतं ते अर्थातच भारी होतं. पावसाळी वातावरण, कधी जोरात तर कधी हळूवार पडणारा पाऊस, थंडगार वातावरण, दिवसा देखील थोडासा काळोख, हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा, डोंगरावरून प्रवास करणारे धुके, तर कधी अगदी खाली आपल्याला जणू भेटायला आलेले धुके, असे हे डोळ्यांचे पारणे फिटणारे निसर्ग सौंदर्य. आज ऑक्टोबर महिन्यातलं चित्र वेगळंच आहे. निरभ्र स्वच्छ आकाश, लख्ख पडलेली सूर्याची किरणं. या भागात प्रदूषण नाही की काय म्हणून हे सौंदर्य, आकाशाचं सौंदर्य आपल्याला डोळ्यांनी टिपताही येतं आणि हृदयापर्यंत पोचतं देखील. ढगांचे वेगवेगळे आकार, रंग, छटा किती देखणे आहेत ना. हे झालं सर्व आकाशाबद्दल. जमिनीपासून वर आणि आकाशाकडून नजर जमिनीकडे येते तेव्हा परत आपल्या नजरा या मधल्या भागात थांबतातच ना. ही हिरवीगार झाडी, किती सुंदर दिसतं हे सगळं. पावसाळा नुकताच संपलेला आहे, त्यामुळे ऊन एवढं असलं तरी बहरलेल्या वृक्ष, वेली, उमललेली फुलं, हे सौंदर्य किती अफाटच दिसतंय ना. ऊन असून सुद्धा इतके छान थंडगार वारे वाहतायत. पावसाळा असो किंवा हा सीझन, भुरळ पाडणारं निसर्ग सौंदर्य आहे एवढं मात्र नक्की. आकाश, झाडं, झुडपं यांचं सौंदर्य तर आपण बघितलंच, पण उंचावरून गाव, पाणी जे वाहतंय त्याचा पण मी खूप प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत ते छान निसर्ग सौंदर्य पोचावं, तो देखावा पोचावा, पण तेवढं काही दिसत नाहीये. प्रत्यक्ष डोळ्यांनी मी मात्र खूप छान अनुभवलं, म्हणून तुम्हालाही नक्की सजेस्ट करेन की एक ट्रिप माराच मारा. गुहागरला येण्याचं प्रयोजन म्हणजे श्यामकांत खातू सरांच्या अन्नपूर्णा हॉटेलचं फूड शूट करण्याचं काम आमची जी फर्म आहे इमेज कॅप्चर, हिला मिळालं होतं. त्या संदर्भात आमचं इकडे येण्याचं हे प्रयोजन. आणि मग हितगृजची टीम म्हणजे सर्वे सर्वा प्रिया पारकर या होत्याच. आणि आता तुम्ही पुढे एक एक छान मज्जा बघू शकाल. ही बघा हॉटेलची रूम, स्वच्छ नीटनेटकी. एंट्री केल्याच लेफ्ट साईडला वॉशरूम आणि ड्रेसिंग एरिया आहे. अतिशय सुटसुटीत रूम आहे. प्रवासाची मजा तर होतीच, शिवाय तिथे जाऊन काय काय खायचं याचे पण भन्नाट प्लान बनत होते. त्यानुसार तिथे गेल्यावर कोणी मटन, चिकन, फिश, दाल खिचडी, पनीर, असं काय काय आपल्याला हवं तसं व्हेज नॉनव्हेज टेस्टी खाण्यावर मस्त आडवा हात मारला आणि मन सगळ्यांनी आपलं तृप्त करून घेतलं. त्यांच्या वाडीच्या मागच्या बाजूला अवाढव्य समुद्राचं पात्र, जे समुद्र किनाराच म्हणा. आणि त्या आम्ही चाललोय आता सूर्यास्त बघण्यासाठी. नारळ आणि सुपारीची इतकी झाडं आहेत. आजूबाजूच्या वाड्या पण ज्या आहेत त्या नारळ आणि सुपारीच्याच झाडांनी सगळे भरलेलं आहे. किती छान डोळ्यांना शांती मिळते ना. आणि अशा ठिकाणी नक्कीच ऑक्सिजनचा पुरवठा हा प्रदूषण रहितच असणार आहे. चला, भरपूर जेवढा ऑक्सिजन घेता येईल तेवढा प्रदूषण रहित ऑक्सिजन घेऊयात. बघा ना किती छान दिसत आहेत ही झाडी सगळी, मस्त वाटतं एकदम. आणि एवढं बाहेर मी मगाशी म्हटलं तसं कडकडीत ऊन आहे, पण तरी थंडगार वारे वाहत आहेत. अर्थातच ह्या वातावरणात तसं गरम नाही होणार. सहा 21चा सूर्यास्त दाखवलाय, त्या हिशोबाने आलोय आम्ही बघायला. पक्ष्यांचे पण कसे आवाज येत आहेत बघा. आणि इथलं हे वातावरण हा मंत्रमुग्ध करणार आहे. किती भारी आहे बघा. वाव कसला दिसतोय समुद्र. मस्त. इथपर्यंत पाणी आलेलं होतं. हो, इथूनच बघू शकतो. सुंदरच आहे. हा सूर्यनारायण. तो मुलगा तिकडे खडकावर जाऊन बसलाय. बघा ना किती सुंदर दिसतंय. वाव. आणि स्वच्छ आहे ना परत समुद्र किनारा.
मला वाटतं त्याचं घर आहे ना, हा डोंगर आहे ना, हा 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 इथं असावं. आणि इकडनं तो व्ह्यू दिसतो पूर्ण असा. बरोबर आहे. तो तिकडचं लाईट बीट सगळं दिसतं. हो. आकाशाचा रंग बघा ना भाऊजी, केवढा मस्त दिसतोय याच्यात. किती ही सगळी ना नारळाची झाडं 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 लाईनशीर, सुंदर आहे, एकदम भारी आहे. इतकं छान वाटतंय. मस्तच एकदम. इकडे नारळ पण लागलेत वरती. बरेच भरपूर झाडांना नारळ लागलेत ना दादा. हे पण कमी पडतात त्याला. मग विकत घ्यायला लागतं. हो ना, चांगलं. बरोबर. ओ झाला सनसेट. कसं दिसतंय बघा ना, ते दोन ह्याच्यात ते ढग आलेत, त्याच्यावर तो विभागला गेलाय. मस्त. आणि आकाशाचा रंग पण कसला भारी दिसतोय. कशा दिसतात बघा, फक्त लाईन्स. शंकराच्या पिंडीवर लाईन हे करतो तसं. मस्तच. आणि शांतता केवढी आहे, फक्त ते पाण्याचा समुद्राचा खळखळाट ऐकायला येतं, लाटांचा. तेच ना. मस्त. हो 6:21चं टायमिंग होतं आज. आपण ते बघूनच निघालो होतो ना. आणि टायमिंग म्हणजे टायमिंग. येस. तो वेळ तर किती पट्टी आहे. हो. नाही आपण झाला सूर्यास्त. रंग उधळलेत, ऑरेंज रंग सगळा आकाशात उधळलाय. ग्रे ढग किती छान दिसत आहेत. हा हा हा. असं हे निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात सगळं भरून घ्यायचं. मस्त. अजूनही तिथं खाली पूर्ण नाही गेलं तिथे ढगामुळे. हा तेच तेच. हो, किरण ना त्याची सगळी वरती ढगामध्ये आले ना. हो हो हो. मस्तच. आपल्याला असं बघायलाच नाही ना मिळणार मुंबईला भाऊजी, कारण प्रदूषणच एवढं आहे इथे. प्रदूषण नाही म्हणताना हे इतके सुंदर ढगांचे रंग दिसत आहेत ते सूर्याची किरणांमुळे. अप्रतिम. अगदी ड्रॉइंग काढल्यासारखं आहे चित्र. अगदी तासन तास इथे बसायला मिळालं तरी मी शांतपणे बसू शकते. मस्त. आता जरा ओटी झाली वाटतं भाऊजी, जरा शांत झालंय ना पाणी मगासपेक्षा. निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारा, जेवणाच्या दुपारच्या जेवणाचा आस्वाद झालेला आहे. आता ज्या कामासाठी आलोय ते काम बघूयात. चला जाऊयात किचन मध्ये. नमस्कार सर. नमस्कार. श्यामकांत खातू सरांचं अन्नपूर्णा हॉटेलमध्ये, त्यांच्या किचनमध्ये त्यांच्याबरोबर मी पण आज थोडं वावरतीये. खूप छान वाटतंय मला, काहीतरी असा वेगळा एक्सपिरियन्स. सर तुम्ही अगदी उत्साहाने सगळ्या ह्याच्यात भाग घेतायत, खूप छान वाटतंय ते. नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रिया पारकर मॅडम आणि संजीव सर आज स्पेशली महाराष्ट्रामध्ये हॉटेल अन्नपूर्णामध्ये आज ही टीम आलेली आहे. हो. आज आपण अन्नपूर्णामध्ये काही स्पेशली डिशेसचं शूट करतोय. बरोबर. त्याचा मला खूप आनंद होतोय. आणि तुम्ही एवढ्या उत्साहाने वावरतायत ना किचन मध्ये, ते बघूनही खूप छान वाटतंय सर. ही डिश आहे मस्तपैकी पनीर मसाला. शूट करताना आम्ही आमच्या आयडिया देतोच, परंतु पार्टीला पण त्यांच्या हिशोबाने काय हवं असेल तर असे आमचे आणि त्यांच्या आयडिया असे ताळमेळ करून शूट करत असतो. त्याप्रमाणे शूटला सुरुवात झालेली आहे. खातू सरांच्या अंगात इतका उत्साह होता ना, मला बघूनही खूप छान वाटलं. त्यांची अशी इच्छा होती काय शूट चालू आहे ना तो पदार्थ मी करेन किंवा माझा त्याला हातभार लागेल, यासाठी अगदी प्रयत्नशील होते ते. सरांबरोबर त्यांच्या स्टाफला आणि शेफला पण तो प्रोडक्टचा, त्या पदार्थाचा फोटो कसा दिसतोय
हे आमचा सुमित दाखवत होता. आणि मंडळी खरंच खूप खुश होती ते सगळं बघून. आपण आता बघतोय व्हेज दम बिर्याणी. अशी बल्कमध्ये पण ऑर्डर असेल ना कुठलीही बिर्याणीची, ती पण ते प्रोव्हाइड करतात. सर आणि त्यांच्या स्टाफचा हात पटापटा चालत होता. त्यामुळे एका पाठोपाठ एक छान असं आमचं व्हेजचं शूट आज पार पडलं. बघा किती छान सगळ्या भाज्या या मस्त टेम्पटिंग दिसतायत. आणि हे पूर्ण जेवण बघा केळीच्या पानातलं छान वाटतंय. अशा एक एक भाज्या तयार होत होत्या. छान सुगंध येत होता. आणि मोदक बघा मॅडमची आम्ही मदत घेतली मोदकावर तूप पाडण्यासाठी. आणि अशा प्रकारे आजचं आमचं व्हेजचं शूट खूप छान पद्धतीने पार पडलं. आज आमचं नशीब महान आहे. सकाळी सकाळी सरांच्या हातचा चहा मिळणार आहे आम्हाला. अगदी हौशेने करत आहेत सर. सगळं तुम्ही छान वाटतंय बघून. समुद्राच्या किनारीच फक्त नारळ आणि सुपारी दिसली ना, म्हणून म्हटलं आंबे नाही का तिकडे. विशेष करून हा जो किनारपट्टी आहे, या किनारपट्टीला नारळ व सुपारीची बाग आहे. ओके. आणि काही परसाचा भाग म्हणजे बहिर्भाग म्हणतात काही पूर्वीच्या काळातली माणसं. तिथे काही इतर मग जायफळाची झाडं असतील, इतर ऑल स्पायसेस म्हणा किंवा आंबा आणि काजू. बरोबर. शक्यतो डोंगराच्या भागात आंबा आणि काजू. अच्छा अच्छा. कारण डोंगरात ते फळं चांगली होतात त्याची. बरोबर. त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. ओके. स्टेप बाय स्टेप बरोबर चालू आहे सर सगळं चहा बनवण्याची प्रोसेस. एकदम अगोदर टाकून चालत नाही. हो आता नंतर टाकायला तेच. वा चहा तयार. कलर खूप छान आलाय. अगदी बघता क्षणी पिण्याची इच्छा होणार. चला मंडळी या चहा प्यायला. काल संध्याकाळी आलो होतो त्यामुळे तेवढं दिसत नव्हते. सुपाऱ्या वगैरे भरपूर लागलेल्या आहेत. काल सूर्यास्ताचं दर्शन झालंय छान. आता सूर्य उगवलाय बघा. ओ वाव. त्याचं हे दर्शन. काल संध्याकाळी वाडीचं सौंदर्य वेगळं होतं आणि आता आणिच काही वेगळं दिसतंय. झाडं बघा कशी. ही सगळी सुपारीची झाडं आहेत. भरपूर सुपारी लागलेल्या आहेत. केळी आहे, काळी मिरी पण आहे. आणि हे सगळ्याच सुपारीच्या. आणि हे सगळे नारळाची झाडं. ही अशी उंचच्या उंच झाडं आणि त्याच्यातून सूर्यनारायणाचं दर्शन किती छान होतंय बघा. म्हणजे तसा हद्दीवरच म्हणायला लागेल. ह्या झावळा आता आलेत. माझ्याकडे एक वेगळा फोटो आहे अगोदर त्याचा. झावळा कमी असताना. मस्त. कसं काय आला ना हा असं नागोडे. जाणकारांना विचारलं तर ते म्हणतात की बहुतेक तो सूर्यप्रकाशाच्यामुळे असं असं वळत गेलाय. ओके. कारण त्याला तो सूर्यप्रकाश त्यावेळेला जो लागतो तसा तो. पण शक्यतो म्हटलं सगळेच असे व्हायला पाहिजे. तो नाही तसे म्हणतो. हा एकच झालाय असा. काही असे पण होतात. असे जातात आणि असे वाकडे वळतात. तसं इथे होता एक चमकार. नाही ते होता तिथे कोणत्या वाडीत होता. हा इथे 2-3 आहेत. तो बघा गेलाय. हो हा पण असा वाकडा एकदम होऊन. हा एक इथे आहे टन पण त्याला 4च टन आहेत. हा बघा केवढा वाकडा झालाय. हा इकडे म्हणतोय मी. अपोजिट 2 नंबर. हा बरोबर आहे. आणि माझं भाग्य असं आहे की 2 विहिरी आहेत या जागेमध्ये. ती आहे ती साधारण गोड पाणीची आहे. म्हणजे ते पाणी पिऊ शकतो फिल्टरला लावून आरोला. आणि हे आपण नॅचरल पाणी जे आहे ते बागेला आपण लावतो. दोन्ही पाणी आपण विहिरी ज्या आहेत त्या समुद्राच्या जवळ असल्यामुळे साहजिकच आहे मसूर पाणी जरा असतो. पण बारमाही पाणी असतं. आम्हाला पाणी कमी पडत नाही. छान मस्त. आणि एक कल्पवृक्ष जे झाड आहे ते एक कुटुंब पोचतं असं म्हटलं जातं. तर तिथे बायो प्रॉडक्ट्स पण भरपूर आहे. नारळ तर मिळतोच आपल्याला. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो यंदाच्या गणपतीमध्ये आम्ही गुहागरवासीय अवाक झालो. 40 ते 45 रुपयाला एक नारळ विकला गेला. म्हणजे जो नारळ आम्हाला 20 ते 25 रुपयाला मिळतो. बरोबर आहे. तोच नारळ आता हल्ली गणपतीच्या काळात शॉर्टेज होतं. कारण पावसानंतर नारळ पाडायलाही माणसं मिळत नाहीत पटकन. हो. आणि पाऊस होता यंदा. बरोबर गणपतीच्या दरम्यान. त्यामुळे नारळाचा दर वाढला. त्यामुळे नारळापासून बनवायचे पदार्थ आहेत ना हे महाग झाले. आणि अनेक जणांना बनवताना प्रश्न पडला की आता कसे बनवायचे. आता आली आहे दिवाळी जवळ. करंजा लाडू वगैरे अमुक तमुक आता ह्या गोष्टी असणार. यंदाही कदाचित दिवाळी बघूया खिशाला किती चाट देते. त्याला महत्व काय आहे तर गुहागरी नारळ. आता हा जो कोकण बेल्ट आहे विशेष करून श्रीवर्धन पासूनचा जो नारळ
बघितला जातो तो अगदी खालच्या तळ कोकणापर्यंत. बरोबर. हा नारळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण गुहागरी नारळाला का वैशिष्ट्यपूर्ण आहे तर इथे कुठचाही पर्यावरणाचा कुठचाही ऱ्हास होत नाही. गुहागरला पोल्युशन होणारा कुठचाही कारखाना नाही. बरोबर. आणि इथली हवा अप्रतिम आहे. हो खरं. पोषक वातावरण असतं. इव्हन नारळाचं आतलं जे खोबरं आहे हे सुद्धा जास्त प्रमाणात मिळतं. तुम्ही नारळ जेव्हा खवणलात एक नारळ फोडून आणि त्याचं वजन केलं त्याचं नारळाचं दूध काढून बघितलं तर ते तुम्हाला जास्त लक्षात येईल. बरोबर आहे. प्रदूषण तर नाहीये. हो हे कळतच आहे सर. आणि गुहागरी नारळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि अनेक लोकांना तो आवडतो. व्हेरी गुड. तुम्हाला जाताना गुहागरी नारळ नक्कीच आम्ही एक प्रसाद म्हणून देणार आहोत. चालेल चालेल. मलाही आवडेल त्याचं. तुम्ही एवढं त्याच्याबद्दल सांगितलंय ते जाणून घ्यायला आवडेलच. आपण अगोदर एक वॉक घ्यायचा आहे. मी लावतोय. हा बघा हा इथे अथांग समुद्र आहे सगळा. आणि सर सांगत होते आता हे पावसाचे छोट्या छोट्या नद्या किंवा असे पाणी स्वच्छ पाणी आहे वाहत येतं ना ते आहे हे. तुम्हाला आता माहिती देते की हे जे पाणी दिसतंय इथे तर ते पावसाचं पाणी सगळं आहे. ते वाहत इथे स्वच्छ पाणी आहे वाहत येतं आणि पुढे हे बघा कसं समुद्राला जाऊन मिळतं. आणि ही एक प्रकारची म्हणजे खाडीच तयार झालेली आहे. हे खाडी म्हणूनच म्हटलं जातं ना सर याला. बरोबर आहे. आणि इतकं स्वच्छ छान पाणी आणि ते त्याचं कौतुक जे असतं की हे नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळतंय हे अप्रतिम आहे सगळं. खरं निसर्गाची किमया. कशा जमिनीवर सगळ्या वेली आच्छादलेल्या आहेत. आपली जी वाळू असते आणि जिथे किनारपट्टीला जो चालू होतो तो भाग म्हणजे इथनं किनारपट्टी चालू होतं तर ह्याला ही मार्वेल म्हणतात. आणि ही मार्वेल जी असते ही वाळूचं संरक्षण करते. ह्या भागाला इथे मार्वेल दिसेल. ही मार्वेल थोडी घट्ट असते आणि ही वाळू पकडून ठेवते. हे त्याचं एक पण त्याचा जुना इतिहास पण अजून आहे. आणि ह्या मार्वेलची फुलं जी आहेत हे तुम्ही पाहू शकता किती छान आहे. सुंदरच आहे अगदी. खरंय इतकं छान दिसतंय ते गालीच्या अंतरलेला. निसर्गाने आपली सोय करून ठेवली आहे ना सर. एवढा क्लिअर लोकांची गर्दी नसलेला समुद्र किनारपट्टी ही आपल्याला कोकणात अशी काही काही भागातच बघायला मिळते. जसं आज आम्ही गुहागरला बघतो आहोत. आणि अप्रतिम आहे सगळं. स्वच्छता पण आणि समुद्र बघा इतकं छान वाटतं इथे शांत बसून. आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या लाटा येत आहेत. अरे बघा 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 सुंदरच. आणि हे कशा जात आहेत बघा लाटा. हा असा करून इकडे येत आहेत त्या सरळ आपल्याला दिसत आहेत पण एंड होताना माझ्या हाताच्या राईट साईडला तो एंड होतोय लाटांचा. अप्रतिम. गुहागरच्या समुद्रकिनारी पर्यटकांना येण्यासाठी मार्ग जवळजवळ 9 मार्ग आहेत की जे अधिकृत नगरपंचायतच्या मार्गातून येतात. थोडक्यात ते अंतर्गत अशी एक ही नारायण पाखाडी आहे. त्याला आम्ही नारायण पाखाडी किंवा खालचा पाट मधला नारायण मंदिराच्या समोरचा भाग. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे मँगो विलेजने ते एक जागा एक केलेली आहे की त्यांना बीच म्हणून जागा त्यांना ठेवलेली आहे. त्यांचे येणारे जे ग्राहक आहेत किंवा जे येणारे जे पर्यटक आहेत बरोबर एक प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून बनवली आहे. अच्छा. तिथे येणाऱ्या लोकांना त्यांना आनंद मिळाला पाहिजे. मँगो विलेज म्हणून इथे एक बंगलो प्रॉपर्टी आहे गुहागरमध्ये की जी प्रतिदिवस आहेत. 80 बंगलो तयार झालेले आहेत. अरे वा. 106 बंगल्याचा ज्यावेळेला चावी देतानाचा कार्यक्रम तोही मी तिथे होतो. अटेंड केलेला आहे. प्रतिमा आहे. नक्की व्हिजिट करा. अच्छा नक्की नक्की सर नक्की. सुरूची झाडं जी आहेत ती समुद्राचा जो वारा येतो तो जो वारा संरक्षित करण्याचं काम करतात. आता ही सुरूची झाडं ही मोठी झाली पण अजून मोठं सुरूचं पण तिथे खालच्या पाटला तुम्हाला तिथे दिसेल. आणि विशेष म्हणजे समुद्राची जी वाळूची धूप असते ती पण थांबवतो. ह्याच्यासाठी सुरूची झाडं खूप महत्त्वाची आहेत. विशेष करून समुद्रकिनारीच तुम्हाला ही सुरूची झाडं जास्त करून बघायला मिळते. आणि ही वर्षानुवर्षाची झाडं आहेत. आता तुम्ही पाहताय तेच सांगते ना निसर्ग कशी स्वतःची सोय करतं. जरा लोक सगळं खराब करतात समुद्र किनारा त्याच्याहीसाठी काहीतरी ऍक्शन घेतच असतो तो बिचारा मधून मधून चिडतो.
बघा कसलं सौंदर्य आहे आणि छान पायवाट केलेली आहे, त्यामुळे झाडांना कुठल्याही प्रकारचं आम्ही नुकसान नाही करत आहे. बघा झाड फुलं कशी छान दिसतात. गुहागरच्या या ट्रीपमध्ये तुम्हाला जेवढं मला शक्य आहे ना निसर्ग सौंदर्य दाखवणं शक्य आहे तेवढं मी सगळं दाखवणार आहे. आणि अगदी तुम्हाला विनंती की खरोखर तुम्ही ते निसर्ग सौंदर्य बघा, खूप तुम्हाला छान वाटेल आणि नक्की व्हिजिट करायचा सुद्धा प्रयत्न करा. हिरवे हिरवे गार गालीची, इतकं छान वाटतं इथून चालायला, अप्रतिम. जगण्याचा आनंद घेतोय सध्या आम्ही. पण त्याने त्या दुसऱ्या झाडाचाही आधार घेऊन तो उभा आहे अजून. माड आणि फळं देतोय. हो, फळं पण देतो. नारळ पण आहे. हो तेच. येस, मस्तच. हे बघा, हे असं हे पाणी मगाशी जे आपण बघितलं नद्यांचं आणि पावसाचं वाहत आलेलं पाणी किती स्वच्छ नितळ आहे. खाली रेती पण दिसते आणि हे आता समुद्राला जाऊन कसं मिळालंय ते. इथगुज मराठी गप्पा या चॅनलच्या प्रियाताई आलेल्या आहेत, प्रिया पारकर. आज गुहागरच्या समुद्रकिनारी तुम्हाला आल्यानंतर मी एवढंच सांगेन, गुहागरचं वर्णन थोडक्यात असं आहे, दोन्ही बाजूला डोंगर, मध्ये आहे हा अथांग सागर, नाव त्याचं गुहागर. वा 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 वा, गुहागरला देवभूमी असं म्हटलं जातं. कोकणामधील ही देवभूमी आहे. ह्याचं कारण असं, इथे अनेक मंदिरं आहेत. अनेक लोकांची चितपावन जे ब्राह्मण आहेत यांची इथे कुलदैवता आहे. बरोबर. उदाहरणार्थ व्याडेश्वर मंदिर, श्री दुर्गादेवी मंदिर, श्री वेणेश्वर देवस्थान, एरवीचं दशभुजा गणपती मंदिर हे आहे इथलं प्रसिद्ध, आणि अनेक मंदिरं इथे आहेत. आणि हा गुहागरचा विस्तीर्ण 7 किलोमीटर लांबीचा हा पसरलेला शुभ्र पांढऱ्या वाळूचा किनारा हा अनुभवायला तुम्ही नक्की या. आता आम्ही अनुभवतोय ते एक्सपिरियन्स अफाट आहे आमचा. नक्कीच मंडळी, तुम्ही सुद्धा एकदा भेट द्या आणि मस्त छान भोजनाचा पण आनंद घ्या, वातावरणाचा पण आनंद घ्या. या समुद्रावरून ना माझी नजरच नाही हटत आहे, तिथेच बघत राहावं असं वाटतंय सतत. खूपच छान वाटतंय. त्याबरोबर आजूबाजूला ही अशी काळी दगडं, हिरवी झाडं, रेती, हे सौंदर्य ना खरंच खूपच छान आहे. गुहागरमध्ये आमच्या समुद्रकिनारी लाईफगार्ड्स काही आहेत. नगरपंचायतने हे लाईफगार्ड्स आहेत. बरोबर. प्रदेश तांडेल म्हणून जो आहे, नमस्कार प्रदेश, हा खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्यांनी आतापर्यंत इथलं ट्रेनिंग्स पण घेतलेली आहेत लाईफगार्डची. समुद्रकिनारी होणारे काही इन्सिडेंट्स असतात, अवधानाने काही गोष्टी घडतात, तर त्यावेळेला त्यांनी अनेक जणांचे प्राण वाचवले. तू साधारण तुझा एक एक्सपिरियन्स सांग. कामाला लागल्यापासून इथे 5-6 वर्ष झाली. माझ्याकडून कोणती अशी काही चुकी वगैरे होत नाही, यश येतं प्रत्येक वेळा. असं 4-5 जणांना मी तरी वाचवलंय कामाला लागल्यापासून. खूप छान, खूप छान. आणि देव तुम्हाला अशी इच्छा आणि शारीरिक बळ, मानसिक बळ देऊ देत की तुम्ही हे जे कार्य हाती घेतलंय ते खूप छान पद्धतीने पार पाडलं जाऊ देत. थँक्यू सर. आणि खूप ऍक्टिव्ह आहे. बरोबर. येस, थँक्यू सर. नाश्त्याला घावणे, चटणी आणि अळीवाचा लाडू, थालीपीठ, दही आणि घरगुती लोणचं, दडपे पोहे विथ पापड. समुद्र किनाऱ्यावरचं मॉर्निंग वॉक आणि बरीच माहिती घेऊन आम्ही बाहेर मस्तपैकी नाश्ता केला आणि आता जे आमचं मेन काम आहे शूटचं, त्याला सुरुवात झालेली आहे. पूर्ण फोटो आणि इंस्टाग्रामवर टाका की वरतून चालू आहे. आपण घेऊया. नाही, इतकं हे लावायचं ना, ह्याला लावून भारी दिसतंय पापलेट. खेकडे बघा कसे मस्त आहे, मोठेच्या मोठे. शूटचं एक सेशन आमचं कंप्लीट झालंय. आता पेट पूजा आणि दुपारनंतर वेगळं सेशन चालू. चला घ्या देवाचं नाव, सुरुवात करा, ताव मारा सगळेजण. व्हेज पुलावचं एक शूट बाकी होतं, ते आत्ता करतोय आम्ही. खेकडा मसाला कसलं भारी दिसतंय बघा. आता मस्तपैकी आकडा चिमटा विमटा घेणार मी
आणि मस्तपैकी भाकरी बरोबर ताव मारणार आहे. आजचं इमेज कॅप्चरचं हे एक लास्ट शूट चालू आहे सोलकडीचं. कालपासून भरपूर आमचे अन्नपूर्णा हॉटेलचं त्यांची जी रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे सगळ्यांनी इमेज कॅप्चरने खूप छान शूट केलेलं आहे. आता आपण थोडं सरांशी बोलायचं बाकी आहे, तर सरांशी बोलूया. बरोबर आहे. सोलकढी हा असा आयटम आहे ना, जेवणाच्या आधी घेतलं की भूक वाढते आणि जेवणाच्या नंतर प्यायलं की अन्न पचनाला सुद्धा फार फायदा होतो. तर 2 दिवस आम्ही इथे आहोत. अन्नपूर्णा हॉटेलचं आम्हाला खूप सगळं जेवणाची मुख्य म्हणजे टेस्ट आवडली आणि सरांबरोबर 2 दिवस खूप छान आम्ही स्पेंड केले. खूप माहिती मिळवली. बरीच चर्चा झाली आहे ती तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलेली आहेच. सरांना आता एक प्रश्न आहे. सर, थोडं हॉटेलबद्दल सांगा. नमस्कार. नमस्कार. मी श्यामकांत शांताराम खातू. 1993 मध्ये माझ्या वडिलांनी मला हे खानावळ स्वरूपातला असलेला हा हॉटेल व्यवसाय तो आम्हाला ताब्यात देण्यात आला. ओके. आणि वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांचं वेळच्या वेळी मला असलेलं एक पाठबळ, त्या मार्गदर्शनानेच मी आज हा आत्तापर्यंतचा प्रवास करत आलोय. बरं. पण 1993 ला माझी खानावळ सुरुवात झाली. हॉटेल अन्नपूर्णा हे नंतर झालं, पण खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा खानावळ म्हणून ही प्रसिद्ध होती 1993 ला. अच्छा. आणि एक सुरुवात केल्यानंतर काही बदल त्याच्यात आपण करत गेलो आणि 2001 साली ही वास्तू आपण उभी केली आणि बरं. त्यावेळेला हॉटेल अन्नपूर्णा खऱ्या अर्थाने नावारूपास आलं. खूप आणि छान. इथे आपल्याकडे येणारे विशेष करून लहान थोर मोठे सर्व जे काही सेलिब्रिटी असतील असे अनेक पर्यटक इथे आपल्याकडे येतात. हो. आणि लोकांच्या आग्रहास्तव मी इथे लॉजिंगची व्यवस्थाही केली. आणि गुहागरमध्ये त्यावेळेला कमी व्यवस्था होत्या आणि त्या 2001 साली मी लॉजिंग ही व्यवसाय सुरुवात केली आणि तो टप्पा झाला. त्याच्यानंतर 2010 नंतर एक डोक्यात आलं की आपण एक जरा थोडं अजून काही करूया, थोडं चेंज करूया. बरोबर. मग रूमचं रेनोव्हेशन केलं. आपण आता जी पाहतोय ही रूम सुद्धा आपण जरा थोडं आपण एक चेंज केलेली आहे. बरं. आणि लोकांना ज्या काही आवश्यकता आहेत किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्यांचं आपण सन्मान करून आपण त्याच्यात सुधारणा केलेली आहे. बरोबर. कारण ग्राहकांचा आपण ज्या काही सूचना आहेत त्याचा आदर करणं आणि त्याच्यातनं सुधारणा करणं हे आपलं क्रमप्राप्त आहे. बरोबर. आणि येणाऱ्या ग्राहकाला नक्की काय अपेक्षित आहे, त्याला कुठच्या चवीचं जेवण पाहिजे अपेक्षित आहे. कारण साहजिकच आहे, कोकणात आल्यानंतर कोकणी पद्धतीचं जेवण तर पाहिजेत. बरोबर. ताजे ताजे मासे असतील, मटण चिकन असेल किंवा शाकाहारी जेवण असेल. आणि इथे माझ्या इथे अन्नपूर्णामध्ये विशेष करून व्हेज जेवण सुद्धा आणि नॉनव्हेज जेवण सुद्धा आम्ही हे सर्व पद्धत आमच्या घरगुती पद्धतीने केलं जातं. हो. ताजे ताजे मासे मार्केटमधनं स्वतः जाऊन मी आणतो किंवा माझे फॅमिली मेंबर्स माझे स्टाफ ही आणतात. पण बरोबर. विशेष करून मी जाऊन स्वतः आणतो. हो. आणि मटण चिकन असेल ते आणल्यानंतर ते प्रॉपर व्यवस्थित त्याला स्वच्छ करणं आणि मग ते बनवणं आणि जसं आपल्या घरामध्ये आपण रेग्युलर जेवण जसं बनवतो त्याच पद्धतीने हॉटेल अन्नपूर्णामध्येही जेवण रोजच्या रोज सकाळचं संध्याकाळचं मेनू आपण केले जातात. बरोबर. आणि हे ते हा ग्राहकांना आवडतात. खरं आहे. आणि हा अनुभव आम्ही पण घेतलाय सर. मी 2 दिवस बघतेय सगळं ना, अतिशय उत्तम प्रकारे आपलं ही सगळं सांभाळतायत आणि खूप छान वाटलं त्याच्यासाठी आम्हाला. आणि सर्वात मला महत्वाचं म्हणजे ह्यात जर का काय असेल तर माझ्या कुटुंबाची साथ, माझ्या कामगारांची साथ मिळते. आणि माझी पत्नी मीरा आणि माझा मुलगा श्रीराज, माझी कन्या श्रिया ती आता लग्न होऊन सासरी गेलेली आहे. बरोबर. तिनेही खूप माझ्या हॉटेल व्यवसाय वृद्धीसाठी मदत केलेली आहे. खरंय. आणि माझा स्टाफ खूप फ्रेंडली आहे आणि माझ्या घरच्यासारखे आज संबंध आहेत सगळ्यांचे. बरोबर. आणि ग्राहकांनीच मला जास्त करून शिकवलंय आणि ग्राहक खरंय. शिकवतो त्यामुळे आपण सुधारणा करतो. बरोबर आणि आहे. ह्या व्यवसायाच्या वृद्धी करताना प्रत्येक ग्राहकाच्या सूचनांचं पालन करतो आपण. त्याच्यातनंच थोडं थोडं सुधारणा चालू आहेत. बरोबर. आणि आज तुम्ही इथे माझ्या फोटोग्राफीसाठी आलात. इथे खूप छानपैकी मला आज 2 दिवस मी तुमच्याबरोबर मी वातावरणात आहे आणि बरोबर. काही नवीन शिकायला मिळतंय, याचा खूप आनंद होतोय. थँक्यू सर. आणि असंच येत राहा. कोकण नक्की, खूप नक्की. सुंदर आहे. हो हो हो. आणि हो, हो. मुंबईच्या धाकधुकीच्या जीवनातनं 2 दिवस का होईना, 4 दिवस का होईना, क्षण असे काही आनंदाचे दवडायचे असतील तर गुहागरला नक्की या निवांतपणासाठी. आणि निवांतपणा त्याचबरोबर इथलं जे वातावरण आहे, खरंय. भौगोलिक वातावरण आणि इथल्या नारळ सुपारीच्या बागा असतील, बरोबर आहे. आंबा, काजू, त्याचबरोबर अशा अनेक बागा आहेत इथे. हो. त्या बागांमधनं फिरा, खरंय. इथल्या स्थानिक माणसांशी चर्चा करा. बरोबर आणि आहे. इथली मंदिरं आहेत, पौराणिक काही हो. ज्या ठिकाणं आहेत
बरोबर. स्थळांना भेटी द्या, तुम्हाला नक्कीच. नक्कीच गुहागर आवडेल. ओके, नक्की सर. थँक्यू सो आणि मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. Yes. इमेज कॅप्चरचं शूट आता कम्प्लीट झालंय आणि रात्रीचं आमचं मेनू बघा किती व्हरायटीज आहेत त्यात. पोटभर जेवण झाल्यानंतर मस्तपैकी एक वॉक घेतला आणि सरांचा आग्रह आईस्क्रीमसाठी जो होता तो आम्ही नाकारू शकलो नाही आणि ते पण एन्जॉय